विटा शहरात जिओ मराठी न्यूज चॅनेलच्या कार्यालयामध्ये घुसून पत्रकारावर खुनी हल्ला। विटा शहरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे। तसेच एका जागेच्या वादातून यूट्यूब चॅनेलवर बातमी का लावली याचा राग मनात धरून जिओ मराठीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून 4 हल्लेखोरांनी काल दुपारच्या सुमारास खुनी हल्ला केला। हा हल्ला होत असताना पिसाळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी सुषमा जोशी यांनी पिसाळ यांना या हल्ल्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावरही देखील हल्लेखोरांनी हल्ला केला। या हल्ल्यात पिसाळ यांच्या हातावर, डोक्यावर, पाठीवर, पायावर कोयतासारख्या घातक हत्याराने तसेच स्टीलच्या रॉडने हल्ला केल्याने पिसाळ हे जखमी झाले आहेत। त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी जोशी या देखील यामध्ये जखमी झाल्या आहेत। पिसाळ यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपी राहुल जाधव राहणार विटा, सुनील पवार राहणार लेंगरे, सागर भानुदास चौथे राहणार विटा, विनोद सावंत राहणार विटा या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पळे हे करीत आहेत।